नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो। मुंबई हायकोर्टाने नुकताच एक महत्त्वाचा आदेश दिलेला आहे। नवी मुंबई महानगरपालिका भरती प्रक्रिया त्यांनी थोड्या कालावधीसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे, थोडा स्टे त्यांनी दिलेला आहे। याच्यामध्ये याचा निकाल आता कधी लागणार आहे आणि ही भरती रद्द होईल का आणि पुढील प्रक्रिया काय असणार आहे या सर्वांविषयी आपण चर्चा करणार आहोत। आणि आता रद्द झालेली आहे का, काय झालेले या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत, ऑथेंटिकेट माहिती देणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। आणि आगामी काळात सरसेवेच्या खूप मोठ्या जाहिरात येणार आहे। सध्या धर्मदाय आयुक्ताची चांगली जाहिरात चालू आहे, त्याच्यासाठी तयारी करत असाल तर धर्मदाय आयुक्ताची पण स्पेशल बॅच आहे। पण मी म्हणतो ही जर तुम्ही बॅच केली नाही सरसेवेची तर तुमच्या सर्व बॅचेस जे आहेत तर त्या कव्हर होतील, सर्व विषय तुमचे कव्हर होतील। म्हणून तुम्ही ही बॅच जी आहे तर ती आजच इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरून जॉईन करू शकतात। आणि लक्षात घ्या बघा, सकाळ पेपरमध्ये नुकतीच ही बातमी आली होती की नवी मुंबई महापालिकेची भरती स्थगित, निकाल जाहीर न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश। तर हा आदेश नेमका कशा पद्धतीने देण्यात आलेला आहे, ज्यावेळी ही नवी मुंबई मनपा आली ना त्याच वेळी तेथील कर्मचाऱ्यांची मी संपर्क साधला होता, ते माझ्या काही होते कॉन्टॅक्ट मध्ये। ते मला पहिल्यापासून म्हणत होते की आम्ही ही भरती स्थगिती जाणू, कारण की आम्ही खूप वर्षापासून इथं काम करतोय, पहिला हक्क आमचा आहे, रिक्त पद तुम्ही आम्हाला पहिले दिलं पाहिजे, कारण की आम्ही कंत्राटी तत्वावर काम करतोय, मानधन तत्वावर काम करतोय, 10-15 वर्ष झाली आम्हाला इथं येऊन। तर महानगरपालिकेने आधी आमचा विचार जो आहे तर तो करायला पाहिजे। आणि सुप्रीम कोर्टाच्या देखील काही गाईडलाईन्स आहे की ज्याच्या अंतर्गत 10 वर्ष झाल्यानंतर त्यांना जे आहे तर ते परमनंटची संधी तिथं मिळत असते। तर नेमकी ही बातमी काय आहे पाहूया बघा। महानगरपालिकेने 660 जागा असतील तर त्याच्यासाठी भरती प्रक्रिया राबवली होती। आणि या भरती प्रक्रियेला तेथील कामगार संघटनांनी जो आहे तर तो ऑलरेडी तिथं विरोध केला होता, कारण की खूप वर्षापासून आधीच ठोक मानधनावर शेकडो कर्मचारी जे आहेत तर ते तिथं काम करत आहेत, तर त्यांना आधी पहिले समावेश करण्यात यावा आणि त्याच्यानंतर जे आहे भविष्यात जाहिरात जी आहे तर ती काढण्यात यावी, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं होतं। बघा, या महानगरपालिकेतील 30 संवर्गातील 668 पदांकरता 84,774 अर्ज जे आहेत तर ते आलेले होते। जुलैमध्ये जवळपास 4 दिवस ही परीक्षा जी आहे तर ती चालली होती। खूप सारे आता त्याची रिस्पॉन्स शीट पण आलेले, तर उमेदवार वाट पाहत होते की नेमका आता रिझल्ट जो आहे तर तो कधी लागेल। तर बघा, याच्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या नोकर भरतीवर मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती आदेश दिलेले, म्हणजे रद्द झालेले नाही मित्रांनो, तिला स्टे दिलेला आहे। स्टेचा अर्थ असा होतो की थांबा थोडा दिवस, काही करू नका, पहिले आपण बाजू ऐकून घेऊ, रद्द केलेली नाही। पुढील सूचना येईपर्यंत नोकर भरतीवर घेतलेल्या परीक्षांचे निकाल प्रसिद्ध करण्यात येऊ नये असे मुंबई उच्च न्यायालयाने सांगितले। म्हणजे काय की रिझल्ट आता लवकर येणार नाही, रिझल्ट जोपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश येत नाही तोपर्यंत रिझल्ट येणार नाही। पुढे, नवी मुंबई महापालिकेत ठोक मानधनावर कार्यरत असणाऱ्या या कर्मचाऱ्यांनी भरती प्रक्रियेविरोधात न्यायालयात धाव घेतली होती। काही महिन्यापूर्वी मुंबई न्यायालयाने 620 पदांकरता भरतीचं आयोजन केलं होतं, परंतु महापालिकेत आधीपासून ठोक मानधनावर कार्य करणारे 73 कर्मचारी आणि अधिकारी होते। 2005 आणि 2011ला हे जे आहेत तर ते ठोक मानधनावर भरण्यात आलेले होते। या कर्मचाऱ्यांची मागणी होती की आम्हाला प्रशासन सेवेत जे आहे तर ते समाविष्ट करण्यात यावं। डिसेंबर 2024च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार विशेष बाब म्हणून घ्यायला सांगितले होते। मात्र ज्या कर्मचाऱ्यांनी जाहिरात आणि मुलाखत घेतलेले नसेल अशा कर्मचाऱ्यांना कायम सेवेत समावू नये अशा शासनाच्या 2006च्या परिपत्रकाचा आधार घेऊन महानगरपालिकेने जे आहे यांना समाविष्ट केलेले नव्हते। जवळपास हा जो प्रश्न आहे 73 कर्मचाऱ्यांचा आहे मित्रांनो, आणि आपली जी भरती आहे तर ती 620 सांगितलेलं आहे। तर एवढी भरती आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे आगामी काळात शासनाने सांगितलं की ठीक आहे, एक्स्ट्रा पद ऍड करून घ्या आणि हे पण घ्या, आणि हे पण 620 पद जे आहेत तर ते ही भरून घ्या। तर ते शासन, राज्य शासन सगळ्या पद्धतीचे विशेष बाब म्हणून आदेश काढू शकते, विशेष बाब म्हणून यांनाही समाविष्ट करू शकते। आणि ही जी ओरिजिनल जाहिरात निघालेली तर त्याच्यावर पण जे आहे तर ते काही संकट येणार नाही, परंतु आधी महानगरपालिकेला यांच्या समायोजनाची प्रक्रिया जी आहे तर ती सुरू करावी, इथं लागणारच आहे। फक्त थोडा लेट होणार आहे मित्रांनो, आणि त्या लेट मध्ये तुम्ही तुमचा अभ्यास जो आहे तर तो गमू नका। खूप सारे उमेदवारांनी खूप चांगलं प्रदर्शन केलं होतं नवी मुंबईमध्ये। आता दोन्ही बाजू जे आहेत तर ते हायकोर्टाचा निर्णय मित्रांनो, त्याच्यावर आपण काही भाष्य करू शकत नाही, पण याच्यावर पर्याय म्हणून इतर ज्या काही जाहिराती आपल्या येऊ घातलेल्या आहेत, जसं की तलाठीची असेल, बाकी सरसेवा असेल, त्याच्यामध्ये आपण ज्या पद्धतीने नवी मुंबईला परफॉर्मन्स दिलेला आहे त्याच पद्धतीने आपण तिथेही परफॉर्मन्स देऊया मित्रांनो, कारण की ते पण महत्वाचं आहे। कारण की याच्यावर डिपेंड राहून चालणार नाही, समजा थोडा जास्त डिले झाला तर घरचे आपल्याला प्रश्न विचारतात, तर त्याच्यामुळे तुम्ही जर याची तयारी करत असाल
तर तलाठी भरतीसाठीचं आपलं सेपरेट पुस्तक आहे मित्रांनो, 5700 प्रश्नांचं पुस्तक आहे. आणि हे जर पुस्तक तुम्ही केलं तर तुम्हाला दिसेल की आत्ताच्या नवी मुंबईमध्ये देखील बऱ्यापैकी प्रश्न याच्यामधूनच रिपीट झालेले आहेत. कारण की TCS सरळ सेवा यांच्यामध्ये काही जास्त असे युनिक प्रश्न नसतात, तेच टॉपिक पुन्हा पुन्हा फिरून विचारलेले असतात. म्हणून जर तुम्ही या पुस्तकातून अभ्यास करत असाल तर आगामी तलाठी असेल, सरळ सेवा असेल, त्याच्यामध्ये खूप चांगला तुमची तयारी जी आहे तर ती होऊन जाणार आहे. तर याच्यासाठी तुम्ही नक्कीच पुस्तक ऑर्डर करू शकतात. त्याच पद्धतीने इग्नाइट अकॅडमीचे कोर्सेस आता विविध स्ट्रीम मध्ये आपण उपलब्ध करून दिलेले आहेत, जसे की लॉ असेल, नवोदय, बँकिंग, MBA, तर हे पण उपलब्ध आहेत. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.